आयुरा. पकडलेल्या त्या माणसाला हॉस्पिटलने लगेच पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस त्याची कसून चौकशी करत होते. तो अजूनही आपलं तोंड उघडत नव्हता. इथून पुढे डॉक्टरांच्या तोंडून ते शब्द ऐकताच निधीच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच? निधीच्या आवाजात आनंद, उत्सुकता होती. तिचा आवाज थरथरत होता. हो, पण अजून ते खूप अशक्त आहेत. तुम्ही जास्त वेळ आत राहू नका, डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं. निधीने हलकेच मान हलवली आणि ती ICUमध्ये गेली. समीर बेडवर पडला होता. डोळे मिटलेलेच होते. त्याच्या हाताला सलाईन लावलेलं होतं. मशीनचा बिप बिप आवाज अजूनही चालूच होता. निधी त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. समीर. तिच्या आवाजातलं प्रेम आणि वेदना दोन्ही स्पष्ट जाणवत होत्या. समीरने हळूहळू डोळे उघडले. त्याची नजर निधीवर स्थिरावली. तसे त्याचे ओठ आपसुकच रुंदावले. निधी. त्याच्या तोंडून अस्पष्ट उच्चार बाहेर पडले आणि निधीच्या डोळ्यातून तिच्या नकळतही अश्रू ओघळले. काल निपचिप पडलेला तिचा समीर आज तिला आवाज देत होता. हो, मी इथेच आहे. तुमच्या सोबत आहे कायम. मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही मी. ती त्याच्या जवळ बसत म्हणाली. किती प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. समीरने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात इतकी ताकद नव्हती. निधीनेच मग त्याचा हात आपल्या हातात घेतला. समीर आपल्या शब्दावर जोर देऊन निधीकडे बघू लागला. अपघात नाही, सापळा होता. त्याचे ते तुटक शब्द ऐकून निधी थबकलीच. काय? काय म्हणालात तुम्ही? तिने घाबरूनच विचारला. समीरचा श्वास जोरात चालू झाला. कोणीतरी. इतक्यात मशीनचा बिप बिप आवाज वेगाने वाजू लागला. नर्स. निधी घाबरून ओरडली. डॉक्टर धावतच आत आले. प्लीज तुम्ही बाहेर जा. त्याने निधीला बाहेर जायला पाठवलं. निधी बाहेर उभी राहिली. तिच्या डोक्यात एकच गोष्ट घुमत होती. अपघात नाही, सापळा म्हणजे? ती स्वतःशीच पुटपुटली. आयुषने आयुराला कॉल केला. आयु, तुझी आई पण येते आहे. आपण एकत्रच हॉस्पिटलला जाऊ. तू तयार होऊन थांब. कारण आता आयुरा ऐकणार नव्हती. तिला हॉस्पिटलमध्ये सोबतच नेणं गरजेचं होतं हे आयुषला कळलं होतं. मी तयारच आहे. तुम्ही आलात की कॉल करा, आयुरा म्हणाली आणि तिने कॉल कट केला. तिने बाहेर येऊन अवनीला भेटून घेतलं आणि सर्वच कल्पना दिली. माधव सावध पवित्रा घेऊनच होते. कालपासून त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. ते आयुरा आणि अवनीचं बोलणं ऐकून तेही जवळ आले. बाय, तुला कळलं? माझा जीव कालपासून लागत नव्हता. तू जास्त टेन्शन घेऊ नकोस हां, आणि बाळाची काळजी घे. त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मामा, मी जाऊन बघते. माझी काळजी करू नका. आयुष मला घ्यायला येत आहेत, आयुरा म्हणाली. ठीक आहे. तेही मग जास्त काही बोलले नाहीत. आयुष तिला घ्यायला आला तेव्हा त्याने कॉल केला आणि आयुरा लगेचच खाली उतरली. आई. आईला रिक्षात बघून तिलाही भरून आलं. सुगी, काय झालंय? काल चांगला होता आणि आज काय हे असं? वत्सला तिला मिठी मारत म्हणाल्या. पण त्यांना आयुराचीही काळजी होती. त्यांनी आपल्या भावनांना लगेचच आवर घातला. आई, दादा ठीक होईल लवकरच. तू काळजी करू नको, आयुरा आईला धीर देत म्हणाले. आयुरा हॉस्पिटलमध्ये येत होती. दाखवत नसली तरी तिचं मन अस्वस्थ होतंच. प्रत्येक क्षण तिला जड वाटत होता. हॉस्पिटलसमोर रिक्षा थांबताच ती पटकन खाली उतरली. आत जायला निघाली तर आयुषने तिचा हात पकडला. तिला डोळ्यांनीच आश्वस्त केलं. मी तुझ्या सोबत असेन आयु, तू काळजी करू नकोस. आयुषच्या बोलण्याने एक प्रकारचं बळच मिळालं तिला.
ती त्याच्यासोबतच चालत होती. आईसुद्धा सोबत होती. कसा असेल? शुद्धीत असेल का? हेच प्रश्न त्याच्या मनात सतावत होते. कॉरिडॉरमध्ये उभी असलेली निधी आयुराला दिसली. निधी! आयुराने आवाज दिला. निधीने मागे वळून पाहिलं आणि पुढच्या क्षणी दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारून रडू लागल्या. दादा कसा आहे? आयुर होता. निधी काही क्षण बोलूच शकली नाही, कारण तिच्या डोळ्यासमोर समीरचा चेहरा आला. मग तिने स्वतःला सावरत सांगितलं, ते शुद्धीवर आलेत पण काय? आयुरा घाबरून विचारू लागली. निधीने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, हा अपघात नव्हता असं म्हणाले ते. कोणतरी सापळा रचला होता. ते ऐकून आयुरा स्तब्धच झाली. काय? कोणीतरी त्यांना मारायचा प्रयत्न करत आहे. काल रात्री ICU मध्ये म्हणत निधीने आयुराला सगळी घटना सांगितली. पण ते ऐकताना आयुराला भीती वाटत नव्हती, तर राग येत होता. काय? वत्सला एकदम बाकावर बसतच ओरडली. आई, तू काळजी करू नकोस. मी जे हे कोण करतंय ना, त्याला शोधून काढेन. कोण आहे तू? किती दिवस लपून बसेल? तिचा आवाज खूप शांत पण धारदार होता. त्या क्षणानंतर ती बदललेली भासत होती. वहिनी, तू त्रास नको करून घेऊ. बाळाला त्रास होईल. तू शांत राहा. निधी तिचा पवित्र बघून म्हणाले. निधी हा माझ्या भावाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जो माझा दादा माझ्यासोबत कायम खंबीरपणे उभा राहिला, ज्याने मला स्वतःला खंबीर राहायला शिकवलं, आज त्याचीच अवस्था अशी आहे. मी त्रास करून घेणार नाही, पण ज्याने हे कोणी केलंय ना, त्याला चांगलाच धडा शिकवणार. आता गाठ माझ्याशी आहे. ती शेवटचं वाक्य स्वतःशीच बोलली. इतक्यात आयुष तिकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. आयुष दादा, काय झालं? तो माणूस काही बोलला का? निधीने विचारला. नाही, तो अजूनही काही बोलत नाही, आयुष म्हणाला. आयुरा सरळ त्याच्याकडे बघत म्हणाली, तो बोलेल, नक्की बोलेल. आयुष आणि निधी दोघेही तिच्याकडे बघतच राहिले. कारण आता ही लढाई माझी आहे. त्याने माझ्या दादाला नाही टार्गेट करायला पाहिजे होतं. ह्यावेळी जो कोणी असेल तो सुटणार नाही. त्याचे दिवस भरले आहेत. आयुरा एकदम ठामपणे म्हणाले. आवाजात एक प्रकारचा थंडपणा जाणवत होता, जो निधी आणि आयुषच्या अंगावर काटा आणत होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच जिद्द होती. आपण एकदा दादाला भेटून येऊ, तिने आपल्या आईकडे बघून सांगितलं. हो, कसा असेल माझा समीर? तिला आधीच रडू येत होतं. दोघीही आत आल्या. समीरला बघून दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. पण आयुराच्या मनात अजून काहीतरी ठाम झालं होतं. तिने आपले डोळे त्या क्षणी पुसले. दोघीही बाहेर आल्या. वत्सला अजूनही रडत होत्या, तर आयुराच्या डोळ्यात ठाम निर्धार दिसत होता. आई, तू यांच्यासोबत घरी जा. मी पोलीस स्टेशनला जाऊन येते, आयुरा म्हणाले. आयू, तू अशा अवस्थेत पोलीस स्टेशनला जाऊ नकोस. तुला आरामाची गरज आहे. तू दगदग करत राहिलीस तर बाळाला त्याचा त्रास होईल. मी आहे ना. मी नक्कीच कोण आहे तो शोधेन, आयुष म्हणाला. त्याला आयुराची खूप काळजी वाटत होती. त्याने अलगद एक हात पुढे नेत तिच्या डोळ्यांपुढे झुलणारी बट मागे केली. आयुष, ह्यावेळी मला थांबवू नका. आपल्या बाळाला काहीच होऊ देणार नाही, ती ठामपणे म्हणाली. आणि समीरच्या टीममधल्या त्या माणसाला तिने आपल्या सोबत घेतलं. समीरच्या इथे तो माणूस आल्यापासून एक पोलीस ICU बाहेर थांबूनच होता. मीडियावाले बाहेरूनच अंदाज लावत बसले होते. समीरची आई बहीण हॉस्पिटलमध्ये आले कळल्यावर ते हॉस्पिटल बाहेर जास्तच गर्दी करून उभे होते. रिक्षावाला निघून गेला होता. पुन्हा रिक्षा शोधायची तर खूपच कठीण होतं.
आता काय करायचं या विचारात आयुष असतानाच एक पोलीस जीप त्याला येताना दिसली. सगळे मीडियावाले सुद्धा जागा करून बाजूला झाले. एक ऑफिसर खाली उतरले आणि हॉस्पिटलमध्ये आले. ते समीरच्या वॉर्डकडे गेले. त्यांना नुकतीच खबर देण्यात आली होती की समीरच्या जीवाला धोका आहे. ते समीरला बघायला आणि त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करता येतं का ते ठरवणार होते. त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्या गाडीनेच आयुरा, आयुष, वत्सला आणि समीरचा टीम मेंबर असे मिळून 4 जण तिथून बाहेर पडले. थोड्या अंतरावर आयुष आणि वत्सला उतरून घरी गेले तर त्याच गाडीने आयुरा आणि टीम मेंबर पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशनमध्ये तो माणूस खुर्चीवर बसला होता आरामात. इन्स्पेक्टरने त्याला पुन्हा विचारलं, कोणी पाठवलं तुला? तो हसला पण काहीच बोलला नाही. तशी इन्स्पेक्टरने एक कानाखाली ठेवून दिली. तोंडातून रक्त आलं तरी तो काहीच बोलला नाही. इन्स्पेक्टरने पुन्हा त्याच्या दुसऱ्या कानाखाली मारली. तो भिरभिरला पण अजूनही तोंड उघडायला तयार नव्हता. बोल, नाहीतर पोलिसी खाका दाखवावाच लागेल तुला. इथे तुला वकील द्यायला कोणी येणार नाही. इन्स्पेक्टर एकदम रागात म्हणाले. तरीही तो फक्त हसत होता निर्लज्जासारखा. ए जाधव, बर्फाची लादी काढ रे, नाहीतर टायर बांधवर. शेवटी रागानेच इन्स्पेक्टर म्हणाले. इतक्या जोरात दरवाजा उघडला. सगळ्यांच्या नजरा तिकडेच वळल्या होत्या. दमदार पावले टाकत आयुरा आत आली. अजूनही सगळे तिच्याचकडे बघत होते. ते हळूहळू त्या माणसाजवळ चालू लागली. तिच्या चालण्यात एक प्रकारचं वजन होतं. आजूबाजूला वातावरणात एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. घामाने चिपचिप झालेलं अंग आणि डोळ्यात एक विचित्र भाव असलेला तो माणूस सगळ्यांच्याच डोक्याला ताप झाला होता. इतके फटके देऊन सुद्धा तो तोंड उघडत नव्हता. स्वतःचं नाव सुद्धा सांगत नव्हता. म्हणून इन्स्पेक्टर राणेंना प्रचंड राग आला होता. आयुरा त्या माणसाजवळ जाऊन थांबली आणि शांतपणे म्हणाली, तुला माहीत आहे ना तू कोणाला मारायला गेला होतास? तो माणूसही तिच्याचकडे पाहत राहिला. तिचा तो ओराच वेगळा बसत होता. आयुरा थोडी पुढे झुकली. समीर माझा दादा आहे. क्षणभर शांतता पसरली. आणि त्याच्यावर हात टाकणाऱ्याला मी कधीच सोडणार नाही. तिच्या आवाजात इतकी ताकद होती की तो माणूस पहिल्यांदाच घाबरलेला दिसला. त्याच्या कपाळावर घाम आला होता. तो काहीतरी बोलणारच इतक्यात बाहेरून एक कॉन्स्टेबल धावत आला. सर, त्या माणसाच्या फोनमध्ये एक नाव सापडलंय. इन्स्पेक्टरने लगेच विचारलं, कोणाचं? बघूया काय होते पुढे. आयुरा काय करते, नेमकं काय पाऊल उचलते हे कळण्यासाठी तुम्ही पुढची स्टोरी ऐकत राहा. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. धन्यवाद.